आम्ही हरी हरी म्हणतोय, आम्हाला का मोक्ष मिळाला नाही हा प्रश्न आलाय का मनामध्ये, उपस्थित झालाय का? नाही. का नाही? कारण हरी 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 मंत्र हा शिवाचा कोणी म्हटलं, म्हणती जे वाचत या मोक्ष, हे पुढचं आम्हाला म्हणायचं एवढंच आम्हाला माहिती आहे. डोळे झाकून पुढचं बोलायचंय. हरिपाठ ही कृती अशी सामान्य नाही आहे ज्ञानोबरायांची. हे अभंग आमच्या कल्याणाचे, संसारात राहणारे करतायत. असोनी संसारी ज्ञानोबरांनी अधिकारी सांगितला याचा. ज्या अर्थी ज्ञानोबरांनी आमच्या करता हे एवढं सुलभ करून ठेवलं, ज्ञानोबरांनी ज्या अर्थी आम्हाला त्याची महती सांगितली, सांगणारे ज्ञानोबार आहेत. ज्याच्याबद्दल सांगितलं गेलंय ते नाम आहे, आणि ज्याच्या करता सांगितलं गेलंय तो तुमच्या माझ्यासारखा जीव असेल, तर या जीवाचं हे कर्तव्य आहे की ज्ञानोबारायांची आणि त्या नामाची दोन्हीची महती आम्हाला कळाली पाहिजे. आणि ज्ञानोबाराय सांगतात म्हणून आम्ही नामाकडे प्रवृत्त झालं पाहिजे, मग त्याचा अभ्यास करता येईल. ग्रंथकर्त्याबद्दलचा आदर ग्रंथामध्ये चांगल्या अर्थाने प्रवृत्त करत असतो. म्हणून हरिपाठ ही काही अशी सामान्य गोष्ट नाही आहे, ही एक साधना आहे. वारकऱ्याचा हा नित्यनेम आहे. या हरिपाठामध्ये हरी या शब्दाचा विशेषत्वाने विचार ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्या समोर ठेवला. या सगळ्या हरिपाठातलं महत्वाचं सूत्र काय आहे, तर ज्ञानोबाराय या सगळ्या हरिपाठामध्ये एकच गोष्ट आम्हाला सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे पुण्याची गणना कोण करी, पापाचे कळप पळते पुढे वगैरे वगैरेचा विचार नंतर करा, पण हरिमुखे म्हणा.